जलगांव एमआईडीसी के एल सेक्टर स्थित एक कूलर निर्माण कंपनी में मंगलवार दोपहर अचानक भीषण आग लग गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार शॉर्ट सर्किट के कारण आग लगने की आशंका जताई जा रही है। इस हादसे में कंपनी को लाखों रुपए का नुकसान की संभावना है। बताया जा रहा है कि फैक्ट्री में कूलर निर्माण के लिए उपयोग होने वाला सूखा घास, प्लास्टिक और अन्य ज्वलनशील सामग्री बड़ी मात्रा में मौजूद थी। इसी कारण आग ने कुछ ही मिनटों में विकराल रूप धारण कर लिया और पूरे परिसर में अफरा तफरी मच गई। घटना की सूचना मिलते ही जलगांव महानगर पालिका के अग्निशमन दल की गाड़ियां मौके पर पहुंची और युद्ध स्तर पर आग बुझाने का अभियान शुरू किया गया। आग लगी फैक्ट्री के ठीक बगल में लकड़ियों का बड़ा गोदाम होने के कारण आग फैलने का खतरा बढ़ गया था, जिससे बड़े नुकसान की आशंका पैदा हो गई थी। हालांकि फायर ब्रिगेड के जवानों ने तत्परता और साहस का परिचय देते हुए करीब आधे घंटे की कड़ी मशक्कत के बाद आग पर पूरी तरह नियंत्रण पा लिया। राहत की बात यह रही कि इस घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है। तुमच्या कंपनीला आग लागलेली आहे, नेमकं कारण काय आहे आणि कंपनीचं नाव काय होतं? जय इंडस्ट्रीज म्हणून आहे माझा। कूलर, लोखंडी प्लास्टिक कूलर बनवायचा माझा व्यवसाय आहे। मी वरती बाथरूमला गेलो तेव्हा बघितलं, बाथरूम मधून निघाल्यानंतर इकडे की आगचा लोड दिसत होता, स्पार्किंग होत होता। इथे फटफट आवाज येत होता जोरात। शेजारच्या कंपन्यावाल्यांनी आवाज दिला मला। मी नडी घेऊन प्रयत्न केला बुझवायचा, पण आग एवढी जोरात होती आणि त्याचं एवढं हे होता उष्णता त्याची की उतरून खाली येऊन पडत मी बाहेर आलो। बाकीचे लोकही समोरचे कंपनीवाले बाजूवाले उभे होते। आम्ही जाऊन पटकन पहिले डीपी मधला फ्यूज स्वतःच काढून घेतला आम्ही, की काही दुसरा आणखी अनर्थ होऊ नये, करंट वगैरे उतरू नये बाकी आजूबाजूला। ते काढलं। त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर जे आहे आम्ही ते गाडी आली फायरची, फायरवाल्यांनाही फोन लावला, बाकीच्या कंपनीवाल्यांनी सर्वांनी, आणि येऊन तेव्हापर्यंत आग एवढी पसरली की ते आमचा जो ऑफिस आहे तिथे मोटरी आणि कूलरचा स्टॉक ठेवलेला आहे तो पूर्ण जळाला। मध्ये जो स्टॉक करतो आम्ही गोडाऊन मध्ये, तो मधलाही साहित्य आपण इथून बघाल तर जळाला। आणि आग हे एवढं जोरात होतं की आमचे सेटर वगैरेही हे सर्व आणि ग्रिल वगैरे सर्व गरम होऊन हे होऊन गेलेले आहेत। हे जेव्हा आग लागली तेव्हा आतमध्ये कर्मचारी किती होते? नाही, कर्मचारी फक्त 2-3 होते, ते ऑफिस मध्येच होते। का की प्रोडक्शन आमचा सध्या बंद आहे, सीझन एंड होतो आहे म्हणून प्रोडक्शन बंद आहे। 3-4 लोकच होते फक्त। सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही। आम्ही पटकन सर्वांना आवाज देऊन सर्वात पहिले आम्ही सर्वांना बाहेर काढून घेतलं। कंपनीच्या ऑफिस मधून सर्व बाहेर पडून आले। लाईट वगैरे सर्व आम्ही कट केली। अंदाजे किती नुकसान झालं असेल तुमचं? नुकसानचं तर आता मी काही सांगू शकत नाही परफेक्ट। करोडो रुपयाचा माल इथे पडलेला होता माझा, पण आता सध्या सांगता येणार नाही जेव्हापर्यंत मी पूर्ण बघणार नाही। तरी अंदाज असं अंदाज आता काही सांगता येऊ शकत नाही सर मला, कारण की बघा करोड रुपयाचा माल होता माझा पण, आणि जळालेला आपण बघता इथे ऑफिस पूर्ण खाक झाला। ऑफिसला मटेरियल, मधलाही मटेरियल जळालेलं आहे। आता किती शिल्लक आहे त्याच्यातून बघितल्याशिवाय अंदाज काही सांगू शकत नाही। कशी लागली ही आग काय सांगता येईल? ही आग बघा, मी वरती आलो, बाथरूमला गेलो, वरतीच आमचं बाथरूम आहे, तिथून बाथरूम मधून निघालो तेव्हापर्यंत बाहेरचे कंपनीचे लोक आवाज देत होते। बाहेर आमच्या समोर मसाला कंपनी आहे तिकडचे लोक, आणि मग मी बघितलं तर इथे स्पार्किंग फटाफट जोरात स्पार्किंग होत होता इथे मिड साईडला, आणि आगचा लोड जो आहे पसरत होता हळूहळू। मी वरती नळी ठेवलेली, आम्ही बुजवायला प्रयत्न, पण तिथून आम्ही पडत खाली येऊन लाईट वगैरे कट केलं सर्व। ललन यादव,